इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. गावात राहून शहराच्या तुलनेत रोजगार मिळवणं हे तसं कठीण असतं आणि यासाठीच एखादं कौशल्य हातात असेल तर ग्रामीण भागात राहूनही अर्थार्जन करणं शक्य होतं. या अनुषंगानेच जनशिक्षण संस्थान रत्नागिरीमार्फत विविध कौशल्य प्रशिक्षणं दिली जातात. आज याच संदर्भात आपण संवाद साधत आहोत माजी आमदार आणि जनशिक्षण संस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष विनय नातू यांच्याशी. सर नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. सर, जनशिक्षण संस्थान म्हणजे नेमकं काय? जनशिक्षण संस्थान ही केंद्र सरकारची कौशल्य विकास योजना जी आहे आणि मंत्रालय कौशल्य विकास जे आहे त्याच्या अंतर्गत मंजूर झालेली ही संस्था आहे. माननीय सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात मानव साधन संस्था ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सर्व ठिकाणी काम करत असते. मुंबईतही ती संस्था काम करते. त्यातनंच रत्नागिरीकरताची जनशिक्षण संस्थान रत्नागिरी ह्या ट्रस्ट निर्माण करून केंद्र सरकारच्या योजनांमार्फत इथे 450 एकूण छोटे छोटे कोर्सेस आहेत. त्यापैकी काही कोर्सेस या संस्थेमार्फत इथे चालवले जातात. अच्छा. सर, रत्नागिरीमध्ये हे काम कधीपासून सुरू झालं? रत्नागिरीमध्ये प्रत्यक्ष मंजुरी ही 21-22 ह्या आर्थिक वर्षात या संस्थेला मिळाली, पण प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवात ही 22-23 या आर्थिक वर्षापासून झाली. गेले 8-9 महिने ही या संस्थेचं काम प्रशिक्षणाचं या रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9 तालुक्यांमध्ये सुरू झालेलं आहे. अच्छा. सर, केंद्र सरकारच्या अंतर्गत ही योजना जी राबवली जाते तर याचं काम नेमकं कशा पद्धतीने चालतं? ज्या 15 ते 45 वयोगटातल्या मुलं, मुली, स्त्रिया, पुरुष यांच्याकरता प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. ज्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या भागात निर्माण असणारा कोर्स त्यांना करून शिकायचा आहे आणि पुढे जायचं आहे, अशा सर्वांकरता या संस्थेचा उपयोग होतो. 15 ते 45 वयोगटातल्या सर्वांना ह्याचा प्रवेश मिळतो. इथे 10वी नापास असला, 8वी पास असला, साक्षर असावा, नवसाक्षर असावा असा त्याच्यातला एक कल्पना आहे. आणि त्या भागात, ग्रामीण भागात लोकांना रोजगार निर्माण होईल असेच वेगवेगळे कोर्सेस हे आम्ही निवडलेले आहेत. आणि त्या माणसाला घरातलं कामकाज करून त्याला या व्यवसायामधून त्याला काही नवीन अर्थार्जन व्हावं याच्याकरताचे हे ग्रामीण भागात उपयोगी असणारेच कोर्सेस सर्व ठिकाणी आहेत. आणि जिथे शहरं आहेत तर शहराला लागूनही वेगळा स्किल बेस तयार करावा लागतो. तर त्या शहरांना आवश्यक असणाराही स्किल बेस त्या मुलांकडनं किंवा महिलांना प्रशिक्षण देऊन त्याची व्यवस्था जनशिक्षण संस्थान करतं. सर, तुम्ही आता सांगितलं की 15 ते 45 या वयोगटातील प्रशिक्षणार्थी जे असतात त्यांच्यासाठी हे वेगवेगळे कोर्सेस आहेत. 15 वर्ष हे सर्वसाधारणपणे शाळेत जाण्याचं किंवा शाळेशी संबंध असण्याचं एक वय असतं. पण साधारण एक 30 नंतर किंवा त्याच्या पुढच्या वयोगटातल्या ज्या लग्न झालेल्या महिला असतील किंवा पुरुष असतील तर यांना या कौशल्य कार्यक्रमासोबत जोडताना कशा पद्धतीने काम करावं लागतं? अनेकांना त्यांच्या शिक्षणानंतर काही ना काहीतरी नोकरी मिळेल, काहीतरी उद्योग करता येईल असा एक प्रयत्न प्रत्येकाच्या मनातला सुरू असतो. पण लग्न झालं किंवा काही पुढे एखादी नोकरी अर्धवट सुटली तर काय करायचं असा प्रश्नचिन्ह अनेकांकडे होतं. आणि मग नोकरी करता म्हणून अनेक ठिकाणी सर्वजण जातात आणि मग तिथे स्किल नाही म्हणून तुला काही करता येत नाही, तुझ्याकडे याच्याकरता त्यांना बाजूला केलं जातं. अशा सर्वांपर्यंत मग बचत गटांच्या माध्यमातून काम करणारे जे अनेक जण आहेत अशा सर्व संस्थांमार्फत त्या गावात प्रशिक्षणार्थी तयार करायचे याच्याकरताचे जनशिक्षण संस्थांचे प्रवर्तक हे काम करतात की त्या लोकांपर्यंत जायचं, तिथे
त्या गावात त्या वाडीत 20 प्रशिक्षणार्थी तयार करायचे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही हे जर प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला असं अर्थार्जन मिळू शकेल. महिलांना ब्युटिशियनचा कोर्स केला तर तुम्ही कोणातरी ब्युटिशियनकडे सुद्धा टेक्निकल असिस्टंट म्हणून तुम्ही जाऊ शकता. टेलरिंगचा कोर्स केला तर तुम्ही काही गावातलं कोणाचं ना कोणाचं तरी टेलरिंगचं काम घेऊ शकता किंवा मग बचत गटामार्फत काही शाळांना, काही इंडस्ट्रीला त्यांच्यापर्यंत जोडून देणं याचं कामही जनशिक्षण संस्थांचे प्रवर्तक हे करत राहतात. त्यामुळे केवळ प्रशिक्षण असं नाही तर प्रशिक्षण झाल्यावरती तो स्वतःच्या पायावर उभा राहावा, त्याला उद्योग मिळावा किंवा त्याला काही ना काही घेतलेल्या शिक्षणातनं अर्थार्जन व्हावं याच्याकरताचंही काम जनशिक्षण संस्थान ही करते. आई शिकवण्यापासून त्याला स्वतःच्या पायावर उभं करेपर्यंत थोडक्यात सर्व आपले काम प्रवर्तक करतात. सहाय्य करत असतात. हे प्रशिक्षण घेण्यासाठी काही विशिष्ट अटी असतात का? प्रशिक्षण घेण्यासाठी वयाची अट ही एक आहे, हो. साक्षर असावा असा आहे. आणखीन त्यांनी जिथे प्रशिक्षण दिलं जाईल तिथे त्यांनी हजर राहिलं पाहिजे. हा एक हजेरी ही त्याची पूर्णता असली पाहिजे तरच तो त्या परीक्षेला बसू शकतो. ही सुद्धा अट त्याच्यामध्ये. याच्याशिवाय अन्य काही अटी नाही. कोणही याच्यामध्ये प्रशिक्षणाकरता येऊ शकतो. अच्छा. आणि कमीत कमी किती दिवसांपासून हे प्रशिक्षण दिलं जातं? साधारणतः 3 महिने जे आहेत त्यांचे 120 तास, 120 ते 150 तासापर्यंतचं प्रशिक्षण आहे. पण साधारणतः 3 महिने लागतात एक प्रशिक्षण पूर्ण होण्याकरता. होण्यासाठी. त्या वेळेचं नियोजन हे जे 20 प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सकाळ पाहिजे, दुपार पाहिजे, संध्याकाळ पाहिजे, त्यांच्या सोयीनुसार तिथल्या प्रशिक्षक आणखीन प्रशिक्षणार्थी यांचं वेळापत्रक ठरवून ते काम होऊ शकतं. त्यामुळे इतर कामकाज करूनही हा एक वेगळं प्रशिक्षण त्यांना घेता येऊ शकतं. बरोबर. आणि अशा पद्धतीने मग हे जे प्रशिक्षक नेमले जातात तर त्यांच्यासाठी काही विशिष्ट मापदंड आहेत का? जे प्रशिक्षक जे नेमले जातात त्यांच्याकरता ते त्यातला कोणता तरी डिग्री, डिप्लोमा, काहीतरी सर्टिफिकेट कोर्स त्यांनी केलेला असला पाहिजे. म्हणजे ITI इलेक्ट्रिकल असेल तर तो सर्व पुढचे इलेक्ट्रिकलचे विषय घेऊ शकतो. या पद्धतीनं त्यांनी ते शिकलेलं असलं पाहिजे. आणि सिलेबस हे केंद्र सरकारनं ठरवून दिलेलं आहे की त्या सिलेबसनुसार त्या सर्वांना प्रशिक्षण करायचं आहे. सर, आपल्याकडे आता वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस ठिकठिकाणी उपलब्ध असतातच. आपल्या या माध्यमातून कोणत्या कोणत्या पद्धतीची प्रशिक्षण कौशल्य शिकवली जातात? आत्ता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे मंजूर झालेले कोर्सेस आहेत त्याच्यात टेलरिंग आहे, ब्युटी पार्लरचं आहे, ज्यूट हस्तकला उत्पादन निर्मितीचा कोर्स आहे, फळं व भाज्या प्रक्रिया व साठवणूक म्हणजे फूड प्रोसेसिंगचा अंतर्भाव असणारा आहे, भरतकाम, 2 व्हीलर आणि 3 व्हीलर मेकॅनिक हाही कोर्स आहे, इलेक्ट्रिकल टेक्निकल हेल्पर हा कोर्स आहे, असिस्टंट प्लंबर हा कोर्स आहे, असिस्टंट वेल्डर हा कोर्स आहे आणि असिस्टंट संगणक ऑपरेटर असा एक कोर्स आत्ता सुरू आहे. सर, तुम्ही आता जी नावं घेतली तर त्याच्यात बऱ्याच कोर्सेस असतात. म्हणजे आपण वेल्डर ऐकलं किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर, पण ह्याला पुन्हा असिस्टंट असा तुम्ही शब्द वापरला होता. त्याच्या मागचं नेमकं कारण काय? एखादा इंजिनियर किंवा ITI झालेले हे पुढची कामं करत असतात. त्यांच्या हाताखाली काम करणारा माणूस नव्यानं शिकवायला जेव्हा त्यांना लागतो तेव्हा ते एक त्यांचा टास्क फोर्स बनून जातं. असा जर शिकलेला मुलगा तिथे असेल की ज्याला यातलं सर्टिफिकेट कोर्सनुसार हे ज्ञान त्याच्याकडे आहे तर तो अधिक गतीनं काम करू शकतो. त्यांची कामाची गतीही वाढू वाढते शकते. आणि त्यामुळे मग ते अधिक ठिकाणी काम करू शकतात. म्हणजे त्याला सुद्धा टेक्निकल माणसं लागतात. किंवा आता शहरांमध्ये अनेक घरांमध्ये छोटी छोटी दुरुस्ती करण्याकरता मोठा कॉन्ट्रॅक्टर येत नाही. बरोबर. एक बटन दुरुस्त करायचं असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्टर येत नाही. मग हा जो केलेला असिस्टंट आहे हा अशा घरातलं छोटे छोटे कामं पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीचं याच्यातला विचार, असं काम मिळालं पाहिजे असा विचार याच्यामध्ये केलेला आहे.
अशा पद्धतीची जी मुलं आत्तापर्यंत तुमच्याकडनं होऊन गेलेली आहेत, तर या मुलांनी काम सुरू केलेलं आहे का त्यांचं? अशी किती मुलं आहेत? एखादा अनुभव सांगू शकाल का चांगला? याच्यातली म्हणजे आत्ताच टेलरिंग सुरू झालेलं आहे त्यांना लगेच काही काम मिळालेलं आहे. म्हणजे आत्ता आमच्याकडे खेडमध्ये एक अशी बॅच सुरू झाली की तिथे एक म्हणजे प्रशिक्षण देणारी एक महिला खेडमध्ये होती. म्हणजे पूर्वी ती चिपळूणमध्ये राहत होती, ती खेडमध्ये गेली. तिच्याकडे अनेक कामकाजं येत होती, म्हणजे तिच्याकडे ऑर्डर्स होत्या शिवण करून देण्याच्या, पण तिला टेक्निकल माणसं तिच्याकडे नव्हती. म्हणून तिनं ही 20ची बॅच तयार केली, त्यांना प्रशिक्षण दिलं. ते झाल्या दुसऱ्या दिवसापासून तिनं तिच्याकडचंच काम त्या सर्वांना द्यायला सुरुवात केली. सर, या कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या मागे त्रिसूत्री आहे: दक्षता, स्वावलंबन आणि सन्मान. याच्याबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का? कोणतंही काम करायचं असेल, ते असणारी वस्तू योग्य पद्धतीनं हाताळणं हे सुद्धा त्याच्यात आहे. म्हणजे त्याला त्या किमती वस्तू त्याला हाताळता आल्या पाहिजेत आणि हे केलेलं काम सर्व पुढे जाऊन याच्यातनं आपलं अर्थार्जनाचं काम केलं पाहिजे आणि काम हे व्यवस्थित पूर्तता करून देणं. आणि तुम्ही आता जसं म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट हाताळताना त्याची दक्षता योग्य पद्धतीने घेणं, स्वावलंबनाचा एक पर्याय मिळतोय आणि निश्चितच 4 पैसे आपण कमावतोय अधिकचे. यामुळे एक वेगळी ओळख मिळते, त्यातून त्यांचा सन्मान देखील, आत्मसन्मान एक जो आहे तो वाढण्यास मदत होत असते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता सध्या कुठे कुठे ही कामं सुरू आहेत? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुक्यांमध्ये हे काम सुरू झालेलं आहे. विशेषतः चिपळूण आणि राजापूर तालुक्यामध्ये जरा जास्त कोर्सेस सुरू झालेले आहेत, पण 9 तालुक्यांमध्ये आत्ता सर्व क्लासेस याचे कोर्सेस आत्ता सुरू आहेत. काही परीक्षा या महिन्यात, काही कोर्सेसच्या परीक्षा या महिन्यात होतील. आणखीन या आत्ता 1000 मुलींचं प्रशिक्षण आत्ता वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत 1800 मुलांच्या प्रशिक्षणाचं कामकाज या जनशिक्षण संस्थांमार्फत पूर्ण होईल. वा. सर, हे जे प्रशिक्षण दिलं जातं, तर या प्रशिक्षणानंतर त्यांची परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते? परीक्षा ऑनलाईन परीक्षा त्याच्यामध्ये होते. त्याच्यातला पेपर सेट केला जातो, त्याला विचारलं जातं आणि याकरता प्रशिक्षक नेमले जातात. म्हणजे त्याच्याकरता परीक्षक नेमले जातात आणि त्यांच्याबरोबर जे संस्थेचे डायरेक्टर आहेत ते स्वतः तिथे जाऊन त्याचं फिजिकली एक्झामिनेशन करतात की हे बरोबर सर्व चाललंय ना. म्हणजे डायरेक्टर हा रिस्पॉन्सिबल राहतो की हे सर्व व्यवस्थित होतंय ना, याच्याकरता त्याचा प्रवास होतो त्या परीक्षेच्या केंद्राच्या ठिकाणी. या वर्षाअखेर आत्ता 600 मुलांची परीक्षेची अंतिम स्टेज आलेली आहे. काही जणांच्या परीक्षा झाल्यात, काही जणांच्या चालू आहेत. म्हणजे आता या जानेवारीत ह्या परीक्षा काही जणांच्या पूर्ण होतील आणि मार्च अखेरपर्यंत 1800 मुलांच्या परीक्षा होतील. सर, तुम्ही आता म्हटलं चिपळूण आणि राजापूर या 2 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. मंडणगड हा तालुका तसा आपला खूप टोकाचा आहे पूर्वीपासूनच, तर त्या ठिकाणी काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत का तुम्हाला? मंडणगड प्रवासाच्या दृष्टीनं लांब रत्नागिरीतनं एवढीच अडचण, पण आम्हाला एक काम चांगलं झालं की दापोली आणि मंडणगड करतात तिथे एक आम्हाला जो टेक्निकल पर्सन जो आम्हाला मिळाला तो चांगला मिळाला, जो जनशिक्षण संस्थांबरोबर तिथे जोडून काम करतो. आमचा कर्मचारी तिथला आहे आणि त्यामुळे आमचा ॲक्सेस सहज झाला आणि मंडणगडमध्येही आमच्या 4 बॅचेस व्यवस्थितरित्या सुरू झाले. म्हणजे जे अवघड वाटत होतं, पण कर्मचारी तिथला वेगवेगळ्या भागातल्या कर्मचाऱ्यांमुळे ॲप्रोच हा संस्थेचा 9 तालुक्यांपर्यंत झाला. अन्य तालुक्यांमध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद आहे. आता या वर्षातलीच या विषयाची सुरुवात असल्यामुळे अनेकांपर्यंत हा विषय पोहोचलेला नव्हता. आता टेलरिंगच्या क्लासेसच्या आता डिमांड वाढायला लागल्या. म्हणजे काही जणांनी प्रशिक्षण घेतल्यावरती आता पुढचा
पण या वर्षाचा कोटा आमचा पूर्ण झाला आहे, त्यामुळे आम्ही यावर्षी आता त्या घेऊ शकत नाही. कारण केंद्राकडे देत असताना प्रत्येक विषयाच्या किती बॅचेस कराव्यात याचंही एक नियोजन ठरवलं जातं. म्हणजे एकच प्रशिक्षण एक्सेस होऊ नये, सर्व पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जावं याकरता. त्यामुळे आता बऱ्यापैकी बॅचेसची डिमांड अधिक प्रमाणात यायला लागली. काही वेगळीही मागणी यायला लागली की जे आत्ता आमच्याकडे मंजूर नाही आहेत, पण त्या सिलेबसमध्ये आहेत आणि अच्छा. ते लोकांना हवेत असे. हां. मग ते पुढच्या वर्षी करता आम्ही केंद्र सरकारकडनं ते मंजूर करून घेऊ आणि त्याची प्रशिक्षणाची नोंद आत्तापासूनच असल्यामुळे ते मुलं आमच्याकडे, मुली आत्तापासून बॅच तयार आहेत. तयार आहे. आपला रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो, तशी मान्यता आहे. तर त्या अनुषंगाने काही विशेष कौशल्य विकसित करावीत या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहेत का? आता फूड प्रोसेसिंग, फळ प्रक्रियेचे कोर्सेस आहेत. तसेच ही वेगवेगळ्या फळं आणि भाज्या ह्या टिकवून मार्केटमध्ये नेणं याच्याकरताचेही कोर्सेस याच्यामध्ये आहेत. अच्छा. जसं फळ प्रक्रियेचे आहे तसं मत्स्य प्रक्रियेच्याही बाबतीतले आता यावर्षी आम्हाला मंजूर नाही झालेले, पण त्याच्याशी मत्स्य व्यवसायाशी संबंधित काही कोर्सेसचा अंतर्भावही इथे केला जाणार आहे की तोही एक वेगळा समुद्रकिनाऱ्याचा धंदा मोठा आहे. बरोबर. फळप्रक्रिया असेल किंवा मत्स्य प्रक्रिया असेल, या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्यटनही चांगल्या पद्धतीने चालतं. मग त्याचा एखादा प्रशिक्षण आपण ह्याच्यात अंतर्भूत करू शकतो का? हो, एकूण 350 ते 400 वेगवेगळे कोर्सेस आहेत. अच्छा. त्यामुळे त्याच्यामध्ये टुरिझमच्या संबंधितले, मग त्या भागातला गाईड तयार करण्याचा हा आहे किंवा त्या भागात छोटे छोटे पर्यटनाकरता उपयुक्त होतील अशा वस्तू, हस्तकला निर्माण करून त्याच्या विक्री करताच आहे. असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. ते टप्प्याटप्प्यानं त्याच्यातले काही घेतले जातील. एकाच वेळी सर्व कारण त्याच्याकरता प्रशिक्षकही नेमला पाहिजे, तो मिळाला पाहिजे. मग तो कोर्स घेणं चांगलं राहील. एकूणच आता ह्या इतक्या दिवसातला जो काही प्रवास झालेला आहे, तर या प्रवासात कोणती आव्हानं तुमच्यासमोर आली होती का? ह्या सर्व ह्याच्यात एकूण काही ठिकाणी वस्तू तयार करणं, म्हणजे तिथपर्यंत प्रशिक्षकांची व्यवस्था करणं, सर्व नेणं हा एक मोठा भाग राहतो. किंवा अनेक ठिकाणी मुलांना किंवा मुलींना की हे केल्यावरती मला काम मिळेल का याच्याबद्दलची त्याच्या मनातली जी शंका असते. मग त्याकरता काही त्याला सक्सेस स्टोरीज दाखवाव्या लागतात की कोणी प्रशिक्षण घेतलं, कसं घेतलं आणि त्याचा छोटा छोटा उद्योग होऊ शकला किंवा कोणाकडे तो काम करू शकला, असा प्रयत्न करावा लागतो. आणि याच्यातलं त्या प्रशिक्षकांचं, आमच्या सर्वांचं जर नियमित ट्रेनिंग प्रोग्राम हा एक वेगळ्या पद्धतीनं होत असल्यामुळे एक तो तसा अजून मोठा कठीण प्रश्न आला नाही, पण बऱ्यापैकी काम सर्वांच्या एकत्रित कामकाजामुळे पूर्ण होत आहे. सर, आता तुम्ही उल्लेख केलात सक्सेस स्टोरीज दाखवाव्या लागतात किंवा माणूस एक उदाहरण द्यावं लागतं. मग अशा आपल्या तालुक्यातल्या एखाद्या उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का, की ज्यांनी चांगल्या पद्धतीने असं कौशल्य प्रशिक्षण घेतलंय आणि आता लोकांसमोर ते सांगतायत आत्मविश्वासाने की मी असं हे काम केलंय, अशा कोण आहेत का? आता अशा ज्या ब्युटी पार्लरचा ज्या कोर्स केलेल्या अनेक जणी आहेत, त्यापैकी तो कोर्समध्ये सुरुवात करायला लागल्यावरती त्यांनी नंतरच्या काळात दुसऱ्या कोणातरी मोठ्या ब्युटिशियन बरोबर ती असिस्टंट म्हणून जायला कामाला सुरुवात केली. इकडे शिकत असताना त्यांना लगेच तिथे मिळालं. किंवा जे प्रशिक्षक म्हणून जे जातात त्यांचे कुठले वेगवेगळ्या या ब्युटिशियनच्या व्यवसायांशी संबंध असतात. त्यामुळे त्यांना अनेक वेळेला मुलं मुली लागतात की बाबा नाही, अरे काम जास्त आहे तर कोणतरी जास्त कोण मिळतील का, तर मग हे असिस्टंट तिथे जातात. तसंच टेलरिंगचंही ज्यांच्याकडे काम आहे त्यांना प्रशिक्षक जो जातो तोही ह्या क्षेत्रातला असल्यामुळे त्याला माहिती असतं की कोणाकडे काम आहे, कोणाला अधिकचं लागणार आहे. त्यामुळे काम मिळत जातं. सर, आता तुम्ही पार्लरचा उल्लेख केलात, टेलरिंगचा उल्लेख केलात. महिलांच्या दृष्टीने हे एक अतिशय महत्त्वाचे आणि बऱ्यापैकी महिला या कोर्सेसना प्राधान्य देतात ग्रामीण भागातल्या. तसंच मुलगे कोणत्या कोणत्या कोर्सेसना प्राधान्य देतात असं वाटतं तुम्हाला?
आता याच्यामध्ये दुसरा जो येतो ते टू व्हीलर, थ्री व्हीलर मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकल आणि प्लंबर याच्याकरताही मुलांची पसंती आहे आणि संगणक ऑपरेटर करताही मुलांची आणि मुलींची पसंती आहे. म्हणजे इतकं आता कॉम्प्युटराईज प्रत्येक विषय ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक गावात काम निर्माण झालेलं आहे, त्यामुळे त्याच्याकरताही आग्रही सर्वजण असतात. मोबाईल रिपेअर हा साहजिकच आता हे वाढणारं क्षेत्र आहे. म्हणजे प्रत्येक गावात आता कोणी ना कोणीतरी एक छोटा दुरुस्त करणारा निर्माण होतोय, त्यामुळे ते असे या ह्याच्यातली मुलींची मागणी ही अधिक राहते. ही प्रशिक्षणं घेतल्यानंतर वेगवेगळ्या उद्योगांना या प्रशिक्षणार्थींना जोडून देण्यासाठी काही व्यवस्था आहे का? आता मान्य सुरेश प्रभू आणि उमा प्रभू यांनी सिंधुदुर्गातही जनशिक्षण संस्थांचं काम सुरू ठेवलेलं आहे. तसंच आता रत्नागिरीतही हे काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे या 1800 जी काही यावर्षीची मुलींचं प्रशिक्षण होईल यांच्याकरता पुढच्या काळात जनशिक्षण संस्थान काम करणार आणि यांना हे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, उद्योग व्यवसायात गेले पाहिजेत किंवा त्यांना बँकांकडे त्या पद्धतीनं केलं पाहिजे. याकरता जनशिक्षण संस्थांच्या डायरेक्टर बोर्डामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे अधिकारी आहेत, शासनाचे ITIशी संबंधित अधिकारी याच्यामध्ये आहेत, शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी याच्यामध्ये आहेत. म्हणजे अशी एक जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे ही एक वेगळी समिती आहे की या समितीमध्ये जनशिक्षण संस्थांमार्फत या सर्वांना मदत करण्याकरता आणि या मुलांना पुढे कर्ज पाहिजे असेल कर्ज, नोकरी पाहिजे असेल नोकरी, या पद्धतीचं उभं करून देण्याकरता या समितीमार्फतच पुढच्या काळात जनशिक्षण संस्थान हे काम करत राहील. पहिलंच वर्ष असल्यामुळे प्रशिक्षणावरती आमचा अधिक भर आहे, त्याची प्रसिद्धी ह्याच्यावरती अधिक भर आहे. आता हे या वर्षापासून 23-24 पासून या मुलांकरताचं हे काम आमचं वाढणार आहे. निश्चितच. आणि या वर्षात तुमचे जे प्रशिक्षणार्थी तयार होतील ते निश्चितच एकमेकांना सांगून तुमची जी जाहिरात आहे किंवा ह्याची जी माहिती आहे ती अधिक दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करतीलच. सर, ग्रामीण भागात या कौशल्य विकासाची अधिक गरज आहेच, पण जी अशी गावं असतात जी शहराशी अगदी लगतची असतात किंवा काही शहरी भागातही, तर तिथे देखील गरज असते अशा लोकांना, तर तशा पद्धतीचं काम कुठे कुठे चालतं? असं आता चिपळूण, रत्नागिरी ह्या जे शहरं आहेत यांच्या जवळच्या बॅचेस आहेत त्या असिस्टंट प्लंबर, असिस्टंट वेल्डर, फॅब्रिकेटर अशा पद्धतीच्याच असिस्टंट इलेक्ट्रिकल अशा पद्धतीच्या होतात. कारण हा लेबर अनेक लागत असतो. आता याच्याशिवाय आणखीन काही हॉस्पिटल करताचा, नर्सेस असिस्टंटचा आहे, असेही कोर्सेस आहेत. ते यंदा आम्ही घेतलेले नाही आहेत, पण मुलांना गावात राहून शहरात नोकरी करून परत घरात आले तर मग घरातही उद्योग चालू राहतो, आणखीन त्याला काय अर्थार्जनही होतं. असे दोन्ही पद्धतीचा याच्यात मुलांची लक्ष देण्याची प्रवृत्ती राहते. आता जसं तुम्ही रुग्णसेवेचा उल्लेख केला, तर आता शहरातनं ही खूप मोठी गरज झालेली आहे की छोटी छोटी कुटुंब झाली आहेत किंवा घरात आजी आजोबाज आहेत, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कौशल्य गावागावातल्या मुलांना जर मिळालं तर निश्चितच त्याचा उपयोग त्यांना होऊ शकतो. आता तो आम्ही आत्ता मंजूर पुढच्या ह्याच्यात त्याची मागणी करणार आहोत आणि मग हा एक असिस्टंट कोर्स की ज्याची डायपर बदलायला शिकवणं हे सुद्धा आता गरजेची बाब झाली. आणखीन कोण ना कोणतरी बरोबर सोबत राहणं, तोही ट्रेंड झालेला असेल तर कशा पद्धतीनं बोलायचं, वागायचं, उचलायचं किंवा नाही उचलायचं याच्याबद्दल तो काळजीपूर्वक राहू शकतो आणि कधी कोणाला सांगितलं पाहिजे याबाबतही तो अलर्ट राहू शकतो. सर, या प्रशिक्षणाच्या संदर्भात खूप उत्तम तुम्ही माहिती देत आहातच. वेगवेगळे प्रशिक्षणं दिली जातात, मुलं ती घेत आहेत आणि भविष्यातल्या योजना देखील तुम्ही आता थोड्याफार सांगितल्यात. याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या पद्धतीचं काम चालतं? जनशिक्षण संस्थान निर्माण करण्यामध्ये मान्य सुरेश प्रभू असल्यामुळे त्यांच्या मनातला एक जो वेगळा आणखीन विषय आहे की एखादं जे पंचकृषीचं ठिकाण असेल
की जिथे साधारणतः 5 गावांचा संपर्क 7 गावांचा संपर्क असतो, अशा गावामध्ये एखादं हे प्रशिक्षण केंद्र केलं जावं, त्याला परिवर्तन केंद्र म्हणावं आणि तिथल्या एखाद्या NGO बरोबर मग टायअप करून, मग जनशिक्षण संस्थान असेल, मानव साधन विकास संस्था असेल, तर त्यांनी त्या भागातल्या पंचक्रोशीतल्या सर्वांकरता, मग मुलांकरता काहीतरी कॉम्प्युटरची तिथे व्यवस्था होईल, काही दाखले मिळण्याची व्यवस्था तिथे त्यांना करता येईल. पंचक्रोशीतले विविध विषय, त्या रोजचे विषय हे तिथे सुटले पाहिजेत, याकरताचं एखादं परिवर्तन केंद्र तयार व्हावं. मग तिथेच व्यायामशाळा असा पहिल्यांदा विचार होता, पण मग व्यायामशाळा असावी, बरोबर आता योग आणखीन प्राणायाम याचीही माहिती देणारा असावं, मी आरोग्यविषयकही माहिती देणारा एक ठिकाण परिवर्तन केंद्राचं तयार केलं तर पंचक्रोशीत त्या ठिकाणी माणूस येईल आणि मग त्याचं तो सर्वांपर्यंत सुविधा पोचवू शकेल आणि मग तिथे असे करावं, असं परिवर्तन केंद्र तयार करावीत ठिकठिकाणी, असा एक संकल्पना आहे. तिथली NGO ही जी काही स्वयंसेवी संस्था, तिथला बचत गट हा जोडला जावा, त्यांनी डिमांड बेस काम करावं, त्या भागातल्या डिमांड मांडाव्यात आणि त्या आपण सर्वांनी पूर्ण कराव्यात. मग तिथे निर्माण होणारं प्रोडक्शन असेल, काही वस्तू तयार झाल्या, हस्तकलेच्या झाल्या, फूड प्रोसेसिंगच्या झाल्या, तर त्याला विक्री व्यवस्थेचं वेगळं दालन करून द्यावं. अशा पद्धतीचा विचार हा पुढच्या काळातला याच्यामध्ये आहे. परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून सर्व त्या ग्रामीण भागाच्या विकासाकडे बघितलं जावं. ग्रामीण भागातल्या लोकांना मुळात आधी प्रशिक्षित करणं आणि नंतर परिवर्तनाकडे त्यांची पावलं वळवणं, हे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि एका ठिकाणी जर असं एखादं केंद्र उभं राहिलं तर आजूबाजूच्या परिसरातील, जसं तुम्ही म्हटलं, पंचक्रोशीतील अनेकांना त्याचा लाभ होऊ शकतो. सर, जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमांविषयी आज तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? आपण सर्वजण आजूबाजूला फिरत असताना, राहत असताना प्रत्येकाला काही ना काही एखादे मदत करून घेण्याकरता माणूस लागतो आणि अनेक कोर्सेस असे असतात की जे सर्वच सिलेबसमध्ये बनवले गेलेले आहेत, तसं नाही. त्या जिल्ह्यांमध्ये कोणते कोर्सेस वेगळे, काही सिलेबस याच्यामध्ये काम करणाऱ्या अनेकांनी जर तयार केले किंवा असे केले तर इथल्या मुलांना, इथल्या मुलींना इथेच रोजगार मिळेल आणि जर त्यांना इथेच रोजगार मिळाला तर ते शहराकडे जाणार नाहीत आणि मग गाव रिकामं राहतंय, आमच्या इथे राहायलाच कोणी नाही, अशी जी स्थिती होत चालली. त्यामुळे गावात राहिले की गावातल्या जमिनीत काहीतरी निर्माण होईल, काहीतरी सुरुवात होईल. त्यामुळे गावामध्ये राहण्याकरता आणि इथला वाढवण्याकरता हा स्वयंरोजगाराचा कार्यक्रम सर्वांनी करण्याकरता पुढे आलं पाहिजे. याच्यातल्या सूचनाही, म्हणजे संस्था आहे, काम करते, 1800 मुलांपर्यंत पोचणार आहे, पोचत असताना अनेक अडचणी असतात, त्यामुळे सूचनाही जनशिक्षण संस्थांकडे आल्या तर त्याकरताचं हे होत राहील. रत्नागिरीमध्ये शहरातच या संस्थेचं कार्यालय आहे. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या जवळ या संस्थेचं कार्यालय आहे. धन्यवाद सर. श्रोते हो, जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या तसंच शहरी भागातल्या लोकांनाही आवश्यक असं प्रशिक्षण कौशल्य देण्याचं एक उत्तम काम सुरू आहे आणि निश्चितच या योजनांचा लाभ आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना घेता येऊ शकतो. नातू सर, आज आपण आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमच्या या उपक्रमाबद्दल, या प्रशिक्षण कौशल्यांबद्दल अत्यंत सविस्तर अशी माहिती दिलीत. त्याच्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य